जेव्हा तुमची स्किन हेल्दी असते तेव्हा बदल चेहऱ्यात नाही तर कॉन्फिडन्समध्ये दिसतो. निरोगी त्वचा म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही तर स्वतःकडे अभिमानाने पाहण्याची ताकद आहे. म्हणूनच स्किन केअर ही लक्झरी नाही, ती आपल्या स्वतःची जबाबदारी आहे. आणि या सगळ्या स्किन केअरच्या जबाबदारीत मलाज्मा म्हणजेच वांग हा एक असा प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे कन्फ्युजन, भीती वाढते आणि चुकीचे सल्ले पाळल्यावर तर त्रास पण वाढतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण वांग मलाज्माबद्दलची क्लिनिकल दृष्टिकोनातून तर्कशुद्ध माहिती जाणून घेऊ. आपण जाणून घेऊ वांग म्हणजे नेमकं काय, तो का होतो, घरच्या घरी त्याचं नियंत्रण कसं करायचं, कोणती काळजी घ्यायची आणि योग्य गुणकारी होमिओपॅथिक उपचार कोणते. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथिक क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओज सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. अनेकांना वाटतं की वांग म्हणजे फक्त टॅनिंग, पण नाही. हे त्वचेच्या पिगमेंट सेल्स म्हणजेच त्वचेला रंग प्रदान करणाऱ्या पेशींचं एक कॉम्प्लिकेशन असतं. मलाज्मा म्हणजेच मराठीमध्ये वांग, तपकिरी किंवा करड्या रंगाचे मोठे डाग, डार्क स्पॉट्स जे कपाळावर, नाकावर, दोन्ही गालांवर आणि ओठाच्या वरच्या भागात प्रामुख्याने दिसतात. ते आकाराने मोठे आणि चेहऱ्यावर असल्यामुळे समोरून बघणाऱ्याला लगेच निदर्शनास येतात. ते दुखत नाहीत, खाजत नाहीत, पण दिसण्यातल्या बदलामुळे मनाला नक्कीच लागतात. नाकाच्या दोन्ही बाजूला गालांवर सारख्याच प्रमाणात पसरल्यामुळे फुलपाखरासारखा आकार असल्याचा भास होतो. म्हणून त्याला बटरफ्लाय पॅच असं सुद्धा म्हणतात. हे कोणाला जास्त होतं? मलाज्मा प्रॉब्लेम पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसतो, विशेषतः 25 ते 45 वयोगटामध्ये. हॉर्मोनल इम्बॅलन्स असणारे आजार जसं की थायरॉइड, PCOS असणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा याचं प्रमाण जास्त असतं. ज्यांची त्वचा सहज रंग बदलते, उन्हात पटकन टॅन होते, सेन्सिटिव्ह त्वचा असेल तर त्यांच्यातही मलाज्माची शक्यता जास्त असते. वांगाचा अजून एक प्रकार म्हणजे क्लोॲझ्मा, जो विशेषतः प्रेग्नन्सी हॉर्मोन्समुळे होतो. म्हणूनच याला मास्क ऑफ प्रेग्नन्सी असंही म्हणतात. अनेकदा डिलेव्हरीनंतर तो कमी होतो. मलाज्मा वांग का होतो? इथेच सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतं. चला आपण एक एक कारण समजून घेऊ. पहिलं, सन एक्सपोजर, सूर्यप्रकाश. हे मी अगदी स्पष्टपणे सांगतेय, सनस्क्रीन शिवाय मलाज्मा कंट्रोल करणं अशक्य आहे. SPF 30 किंवा 50++++ दर 3 ते 4 तासांनी लावणं गरजेचं आहे. घरात सुद्धा वापरायचं आहे, कारण लॅपटॉप, फोनचा प्रकाशही पिगमेंटेशन वाढवतो. चेहरा नेहमी कव्हर करूनच, स्कार्फ किंवा मास्क लावूनच घराबाहेर निघायचे, कारण आपण कितीही काळजी घेतली तरी UV रेज आपल्या मेलॅनिन सेल्स ॲक्टिव्ह करतात. म्हणूनच उन्हाळ्यात वांग अचानक गडद दिसतो. जे लोक जास्त घराबाहेर पडतात त्यांच्यामध्ये वांग खूप पटकन वाढतो. दुसरं, हॉर्मोनल चेंजेस. हे मेजर कारण आहे. प्रेग्नन्सी, PCOD, थायरॉइड इश्यूज किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स यामुळे हॉर्मोन्स बदलतात आणि त्याचा डायरेक्ट परिणाम स्किनवर होतो. तिसरं, हीट एक्सपोजर. फक्त सूर्यप्रकाशच नाही तर स्वयंपाकघरातला गॅस, चूल, स्टोव्हची उष्णता सुद्धा वांग वाढवते. याची अनेक लोकांना अजिबात कल्पना नसते. चौथं, रॉंग स्किन केअर अँड रॉंग स्किन प्रोडक्ट्स. चुकीच्या पद्धतीने घेतलेली त्वचेची काळजी आणि चुकीची सौंदर्य प्रसाधनं वापरणं. घरच्या घरी सारखं ब्लीच करणं, हार्श स्क्रब्स आणि पील्स वापरणं,
अप्पर लिप्सचं वारंवार वॅक्सिंग करणं, गरम वाफ स्टीम सारखी घेणं, हे सगळंच त्वचा इरिटेट करतं आणि वांग गडद होतो. 5वं आहे स्ट्रेस. स्ट्रेस वाढला की कॉर्टिसोल वाढतं आणि त्यामुळे मेलॅनिन सेल्स पटकन ॲक्टिव्ह होतात. म्हणून इमोशनल स्ट्रेस आणि स्किन कंडिशन्स यांचा संबंध खूप स्ट्रॉंग असतो. नंबर 6, जेनेटिक्स, वंश परंपरा. काही लोकांमध्ये त्वचेत असणारे मेलॅनोसाइट्स म्हणजेच पिगमेंट सेल्स, रंग तयार करणाऱ्या पेशी जन्मतःच जास्त सेन्सिटिव्ह असतात. कधी कधी पेशंटला कळतच नाही की आपल्याला नेमका वांग आहे की टॅनिंग. मग याचे सिम्पटम्स कसे ओळखावे? वांग सिमेट्रिकल असतो, दोन्ही गालांवर सारख्याच पद्धतीचे पॅचेस असतात आणि वरच्या ओठावर कॉमनली दिसणारा मिशीसारखा डाग, ज्याला मिस्टॅच शॅडो असं म्हणतात, तो सुद्धा असतो. घरच्या घरी कोणत्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. वांग कधीच इन्स्टंट बरा करता येत नाही. काही हार्श उपाय केले तर तो अजून वाढतो. लिंबू हळदीचे पॅक वापरायचे नाहीत, याने ॲसिडिटी वाढते, स्किन खराब होते. ॲट होम केमिकल पिल्स करायचे नाहीत, बर्न्स होऊ शकतात जे स्किन डॅमेज वाढवतात. बार सोप्स म्हणजेच साबणाच्या वड्यांनी तोंड धुणं टाळायचे. आता आपण यावर उपाय कोणते हे बघूया, जे घरच्या घरी सुद्धा करता येतात. सनस्क्रीन मलाज्माच्या केसेसमध्ये व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कमीत कमी SPF 30 असणारं आणि आयडियली SPF 50 किंवा 60 प्लस 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 असणारे सनस्क्रीन्स वापरणं खूप महत्त्वाचं आहे. त्यापेक्षा कमी अजिबात उपयोगाचे नाहीत. दिवसातून 3 ते 4 वेळा अगदी घरात असाल तरी लावणं मस्ट आहे, कारण सनस्क्रीन नसेल तर कुठलीच ट्रीटमेंट काम करत नाही. स्टे कूल. हीट एक्सपोजर कमीत कमी ठेवायचं. स्वयंपाक करताना चेहरा थोडा गॅसपासून लांब ठेवा. स्टीम किंवा खूप कडक गरम पाणी वापरणं टाळा. जेंटल फेस वॉश अँड मॉइश्चरायझर्स. अतिशय माइल्ड प्रोडक्ट, सेन्सिटिव्ह स्किनसाठी असणारे प्रोडक्ट्स वापरा, कारण स्किन इरिटेशन झालं तर वांग वाढतो. मी नेहमी हे सांगते, स्किन केअर जर छान जमली तर स्किन क्युअर करायची गरज पडत नाही. मी सांगितलेले स्किन केअर प्रोडक्ट्स पण उत्तम आहेत. तुमच्या स्किन टाईपनुसार योग्य प्रोडक्ट्स नक्की वापरा. मिनिमॅलिस्ट कंपनीचं नियासिनामाइड सिरम खूप सुंदर प्रोडक्ट आहे. स्किन डिस्कलरेशन क्युअर करण्यासाठी मस्ट हॅव प्रोडक्ट फॉर मलाज्मा कंट्रोल. फेस वॉश, सिरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, खूप महत्त्वाच्या 4 स्टेप्स या दररोज काहीही झालं तरी करायच्याच. हे सगळं स्किन केअर रुटीन मस्ट आहे इफ यू वॉन्ट टू कंट्रोल युअर मलाज्मा. होमिओपॅथिक पिल्स. वांग ट्रीट करण्यासाठीचं अप्रतिम होमिओपॅथिक औषध, जे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बरेच वर्ष वापरतेय. विझल कंपनीचं गोळ्यांच्या स्वरूपात येणारं हे औषध म्हणजे मेल-एक्स अँटी मलेज्मा टॅब्लेट्स. 2 गोळ्या रोज 3 वेळा, सकाळी, दुपारी, रात्री घ्यायच्या आहेत. जेवणामध्ये आणि औषधामध्ये अर्ध्या तासाचं अंतर ठेवायचंय. 3 ते 6 महिने तुम्ही हे औषध वापरू शकता. सूक्ष्म रेषा, फाईन लाईन्स, सुरकुत्या, असमान दिसणारा त्वचेचा रंग म्हणजेच अनइव्हन स्किन टोन, मलाज्मा, क्लोॲझ्मा किंवा हायपर पिगमेंटेशन, चेहरा, गाल, हनुवटी, नाकाजवळ दिसणारे काळसर पॅची डाग, सूर्यकिरणांमुळे होणारे सनबर्न्सचे परिणाम, सगळ्या तक्रारींसाठीचं बँग ऑन मेडिसिन. यासोबतच मेडिसिन कंपनीचं विच हेझल क्रीम चेहरा स्वच्छ धुवून फक्त डागांवर लावून रात्री झोपायचे. सकाळी चेहरा जेंटल फेसवॉशने धुवून टाकायचा आणि स्किन केअर फॉलो करायची. माय ड्युटी कंपनीच्या खूप सुंदर सप्लिमेंटचं नाव आहे पिगमेंट क्लिअर प्लस. ही सप्लिमेंट आपल्या इतर औषधांसोबत रोज एकदा जेवणानंतर घ्यायची आहे, फक्त 2 महिने. ही थोडी महाग सप्लिमेंट आहे, पण याचे रिझल्ट्स खूप मस्त आहेत. याच्या एका बॉटलमध्ये 60 गोळ्या असतात, ज्या 2 महिने आरामात पुरतात. त्यामुळे मी याची फक्त 1 बाटली सजेस्ट करीन. त्यानंतर सप्लिमेंट थांबवून बाकीची ट्रीटमेंट साधारण 6 ते 7 महिने घ्या. औषध 6-7 महिन्यानंतर पूर्णपणे थांबवायचं.
पण स्किन केअर रुटीन मात्र कायम मेंटेन करायचे, कारण त्यामध्ये जर दिरंगाई झाली तर हा प्रॉब्लेम परत होऊ शकतो. मी सांगितलेली सगळी स्किन केअर आणि औषधं 3 ते 6 महिने वापरा आणि स्किनमध्ये नोटिसेबल चेंजेस झाले की नाही मला नक्की कमेंट्समधून कळवा. डाएट टिप्स सोबतच अँटीऑक्सिडंट रिच डाएट, ओमेगा 3 रिच फूड, विटॅमिन सी, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, पालेभाज्या, फळं, फ्लॅक्स सीड्स म्हणजेच आळशी बी, अक्रोड, प्रोटीन असा योग्य आणि सकस आहार घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यावर स्किन ट्रीटमेंट्स किंवा डर्मॅटोलॉजिकल ट्रीटमेंट्स कितपत उपयोगी असतात? मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नियमितपणे काटेकोरपणे पाळल्या तर आय बेट यू ऑन दिस, तुम्हाला महागड्या डर्मॅटोलॉजिस्टच्या ट्रीटमेंट्स घेण्याची गरज पडणार नाही. या ट्रीटमेंट्सची रेंज 2,000 रुपयांपासून ते अगदी 8 ते 10,000 रुपयांपर्यंत असते. रिझल्ट्स इन्स्टंट आणि परमनंट नसतात. याला मेंटेनन्स फॉलोअप सुद्धा लागतो. केमिकल पिल्स मेलानिन कमी करतात पण हीट सेन्सिटिव्हिटी वाढवतात, त्यामुळे सनस्क्रीन मॅन्डेटरी असतं. ओरल अँटीऑक्सिडंट्स, ग्लुटाथिऑन त्वचा उजळ गोरी दिसण्यासाठी सध्याच्या काळात फार मोठ्या प्रमाणात वापरतात, मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय ते रोज घेणं सुरक्षित किंवा वैद्यकीयदृष्ट्या योग्य मानलं जात नाही. मी ते रेकमेंड करणार नाही. लेझर ट्रीटमेंट सगळ्यांनाच उपयोगी पडतील असं नसतं. रॉंग लेझर केल्याने वांग डबल काळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ते एक्सपर्ट डर्मॅटोलॉजिस्टकडेच करावं. इन ऑल, वांग ही तक्रार, योग्य माहिती, थोडे पेशन्स, धीर आणि कन्सिस्टंट स्किन केअर, त्वचेची योग्य काळजी या सगळ्याने खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होतो आणि हेल्दी स्किनमुळे कॉन्फिडन्स वाढतो. धन्यवाद.